महेंद्र शेठ घरत दाम्पत्यातर्फे गव्हांच्या शांतादेवीला सोन्याचा हार अर्पण. महेंद्र शेठ यांनी समायरासोबत घेतले शांतादेवीचे दर्शन. नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. उरण पंचक्रोशीत सुप्रसिद्ध असणाऱ्या गव्हांच्या शांतादेवीची यात्रा शनिवारपासून दिनांक 11 रोजी सुरू झाली. 2 दिवस चालणाऱ्या या यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत हे शांतादेवीचे निस्सीम भक्त आहेत. दर मंगळवारी ते न चुकता शांतादेवीचे दर्शन घेतात. त्यानंतरच दिवसभरातील कामांना सुरुवात करतात. गेल्या अनेक वर्षापासून ते हे नित्यनेमाने करतात. गेली 4-5 वर्ष महेंद्र शेठ घरत आणि शुभांगीताई घरत या दाम्पत्यातर्फे शांतादेवीला यात्रेच्या दिवशी सोन्याचा हार अर्पण केला जातो. शांतादेवी नवसाला पावते ही भाविकांची भावना आहे. परिसरातील नागरिकांची शांतादेवीवर अपार श्रद्धा आहे. यंदा तर महेंद्र शेठ घरत आणि शुभांगीताई आजोबा झालेत. त्यांच्या घरात समायरा हिच्या रूपाने नाथ जन्माला आलेली आहे. त्यामुळे यंदा शांतादेवीची यात्रा आणि नाथ समायरा हिच्या जन्माचा दुग्ध शर्करा योग असल्याने घरत दाम्पत्य अत्यानंदात आहेत. त्यामुळे शनिवार दिनांक 11 रोजी सकाळी महेंद्र शेठ घरत आणि शुभांगीताई घरत, नाथ समायरा, सोनाली घरत चौधरी, मयुरेश चौधरी यांनी सहपरिवार सकाळीच शांतादेवीची ओटी भरून पूजा केली. मनोभावे दर्शन घेतले आणि सोन्याचा हार अर्पण केला. यावेळी महेंद्र शेठ घरत म्हणाले, मी शांतादेवीचा निस्सीम भक्त आहे. आई वडील गणपती बाप्पा शांतादेवी यांचे अपार ऋण माझ्यावर आहेत. त्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, पण प्रयत्न मात्र करू शकतो. पूर्वी शांतादेवीला सावकार दागिने द्यायचे हे लहानपणी मी पाहायचो तेव्हा मला कुतूहल वाटायचे. आज मला आई वडील गणपती बाप्पा शांतादेवी यांच्यामुळे सोन्याचे दिवस आलेत. त्यामुळेच मी हृदयाच्या अंतकरणापासून शांतादेवीला सोन्याचा हार अर्पण केला आहे. यावेळी एमजी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड.